नर्मदे हर. आज दिनांक 30 डिसेंबर 2025 आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 58वा दिवस. आम्ही आहोत आता जयंती माता मंदिर इथे. सकाळी 7:30 वाजले आहेत. आम्ही निघालो आता पुढच्या पासून, कारण पुढचा जंगल मार्ग आहे. इकडनं आश्रमवाल्यांनी 7 वाजताच आश्रम खोलली. आपण आंघोळ वगैरे करून सकाळी लवकर रेडी झालतो, पण आपल्याला जायचं होतं कारण रस्ता पुढचा आता रिस्की आहे आणि डायरेक्ट 20 किलोमीटरचा रस्ता, 20-21 किलोमीटरपर्यंत गावही नाही. गाव आहेत वाटतं, पण एकही आश्रम वगैरे काही नाही आहे, म्हणून आपल्याला आता चालत जायचं आहे. तर चला बघूयात आजचा काय एक्सपिरियन्स येतो तो. आपण पाहत आहोत तिकडं जयंती माता मंदिर. इथं आपण काल इकडची वानर सेना. नर्मदे हर. कशी सांगितल्याप्रमाणे पामाखेडी 22 किलोमीटर पुढचा आश्रम आणि आपले सगळे परिक्रमावासी आता निघालेले आहेत. आपण पण निघालोय. चला नर्मदे हर. आजच्या सूर्यनारायणचं दर्शन झाडातूनच आहे, कारण आता घनदाट झाडी आहेत. तुम्ही पाहत असाल लांबपर्यंत आता जंगलच आहे. 22 किलोमीटर आपल्याला ॲव्हरेजली कसंही 4-4.5 किलोमीटर तासाला चालावं लागणार आहे. तर चला बघूयात. नर्मदे हर. इकडून पुढे आल्यानंतर आपल्याला असे एक पगडंडी मार्ग आणि हा थोडा मोठा मार्ग, 2 मार्ग दिसतात. इथं ॲरो पण केले तिकडे जाण्यासाठी, पण इथं 2 हे इथं म्हणजे लिहिलेले 2 रस्ते. तिथं निर्देश पण दिलाय तुम्हाला, निर्देशन की निर्धारित मार्ग पर चले एवं शॉर्टकट ना अपनाए, जंगल दुर्गम घना है, वन्य प्राणी का भय है. हा मार्ग पण शॉर्टकट असू शकतो, पण हा इकडनं प्राण्यांचा जो रस्ता आहे तो आहे. हा मानवी रहदारीचा रस्ता आहे. रहदारीमुळे इकडं प्राणी राहत नाही, तर उगीच आपण इकडं तिकडं न जाता जो रस्ता मार्ग आहे आपण त्याच रस्त्याने जाणार आहोत. कारण आपण त्या प्राणी मात्रांना डिस्टर्ब करणार तर ते आपल्याला काही ना काही हानी पोहोचवणारच, म्हणून आपण आता ह्याच रस्त्याने जाणार आहोत, मोठा मार्गने. कारण जो रहदारीचा मार्ग असतो प्राणी तिथं येत नाही जास्ती. तर चला जाऊयात. आणि अजून दुसरी गोष्ट, आजच्या जंगलामध्ये एकही गाव नाही आहे असं सांगण्यात आलंय. पाणी जे आहे ते सांभाळून वापरा दुपारी 2 वाजेपर्यंत. कारण 2 वाजेपर्यंत आपण तिथं पोहोचणार आहोत. तर पाहूयात. नर्मदे हर. आपल्या मार्गाला चालत आहेत. इकडनं मागून आपले दुसरे परिक्रमावासी येत आहेत. जंगलात फक्त परिक्रमावासींचा दंडक आणि पायाचा आवाज. आज पक्षी शांत आहेत. जंगलात आतमध्ये एवढे आतमध्ये पक्षी पण नाही आहेत. घनदाट पामाखेडी जंगलामध्ये 2 भैया आलेले आहेत परिक्रमावासींना चाय प्रसादी घेऊन. एवढं घनदाट जंगल आहे, परिक्रमावासी थकतील म्हणून त्यांचा आळस जाण्यासाठी चाय प्रसादी आणि बिस्किट. अभी आगे कितने परिक्रमावासी आगे हो गए 30 हो गए. नर्मदे. आता तुम्ही पाहिलं असेल की 2 भैया आपल्याला चहा प्रसादी आणि बिस्किट प्रसादी
घेऊन आले होते. जसं पूर्ण नर्मदा खंडात सेवा केली जाते मैयाच्या परिक्रमेत, या जंगलात काही सोय नसतानाही तरी 2 लोक आलेत आपल्याला. 2 म्हणजे चहा बिस्किट वगैरे सेवा देऊन गेलेत. 2 जण गाडीवरती रोज येतात आणि प्रत्येक दिवशी सेवा करतात. म्हणजे लोकही तेवढे आदराने सेवा देतात, कंटाळा कोणी करत नाही. आणि परिक्रमावासींनाही तेवढं बरं वाटतं की नाही बाबा आपल्यालाही चहा भेटला. या जंगलात असूनही जंगलात राहिल्यासारखं वाटत नाही. कोणीतरी आहे आपली काळजी करणारं. मैयाने कोणाला तरी ड्युटी लावलेली आहे असं वाटतंय. नर्मदे हर. नर्मदे हर मातेच्या दर्शनासाठी जयंती माताला कोणाची मानता वगैरे असेल, भोजन आणि आपल्या परिक्रमावासी सगळे इथं हे करतायत, विश्रामासाठी आलेत. 10 किलोमीटर चालून आल्यानंतर विश्रामासाठी आलेले आहेत. सगळ्यांनी इथं विश्राम घेतलेला आहे आणि इथं हापसा आहे पाणी पिण्यासाठी. मग पुढे जाणार आहेत पाणी वगैरे पिऊन. इथं जंगलात 10 किलोमीटर चालून आल्यानंतर परत 10 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे. अजून 10 किलोमीटर नंतर आपल्याला पुढचा आश्रम येणार आहे. अजून अर्धा निम्मे झालेला आहे भाग. तर चला बघूयात पुढे. नर्मदे हर. थोडीशी विश्रांती घेतली. काय आपल्याकडे होतं त्याचा बिस्किट वगैरे, सेव वगैरे तिचा बालभोग केला आणि आता आपण निघालोय पुढे पामाखेडीच्या रस्त्याला. आतापर्यंत आपण आलोय तर 10 किलोमीटर चालून. अजून 12 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे. आत्ता वाजलेले आहेत आपले 10:30. 3 तासात आपण 10 किलोमीटर आलोय. अजून पुढचे 3 तास म्हणजे 11:30, 12:30, 1 ते 1:30 वाजेपर्यंत आपण पामाखेडी या आश्रमात पोहोचू. चला बघूयात. त्या परिक्रमावासी मागे बसलेत, आपण निघालोय पुढे. आपला आराम झाला होता. आता है सुनसान जंगल. पण कदाचित जेवढे परिक्रमावासी गेले असतील त्याच्यातून भरपूर सारे परिक्रमावासी आपण मागं सोडलेत. अजून पुढे थोडेफार असतील. तर बघूयात आता आपल्याला पूर्ण पोचायला किती वेळ लागतो ते. नर्मदे हर. चालून आल्यानंतर 2 रस्ते आहेत. वाहन मार्ग, पैदल मार्ग. इकडनं 7 किलोमीटर आहे, इकडनं 8 किलोमीटर आहे. पैदल मार्ग सरळ रस्ता दिला आपण, सरळ जाऊयात. वाहन मार्ग तिकडे आहे. तर चला जाऊयात पुढे. पुढे चालत असताना आपल्याला आता एकदम छोटासा रस्ता लागलाय. पगडंडी मार्ग. इकडे ओढा दिसतोय. हा चढ आलाय. डोंगर आलेत म्हणजे कदाचित आपण जंगलाच्या बाहेर निघू असं वाटतंय. पण पुढे चालून आल्यानंतर कळेल आपल्याला नेमकं काय आहे बाहेर. अजून मागं तर 7 किलोमीटर, तर 7 मधून आलो असावेत आपण. 3च किलोमीटर आलो असावेत. अजून 4 किलोमीटरचा रस्ता आपला बाकी आहे. अजून 4 किलोमीटर चालून आपल्याला दुपारची भोजन प्रसादीसाठी जायचंय. चला तर बघूयात. थोडा चढ आला की दम लागतो, थकतो माणूस.
नर्मदे हर. पुढे चालून आल्यानंतर आपल्याला 2 हँडपंप लागले, पण त्या हँडपंपचा यूज जास्त नसल्यामुळे त्यातलं पाणी खूप खराब होतं. खूप पाण्याची तहान पण लागलेली आहे आणि एकदम शांतता जंगलात पसरली होती. पुढे चालून आल्यानंतर थोडा गाड्या चालण्याचा आवाज ऐकायला आला. म्हणजेच मुख्य रस्ता जो आहे, मेन हायवे, तो आलेला दिसतोय आणि आपला जंगल मार्गही आता थोडा संपण्याच्या मार्गावर दिसतोय. थोडा आनंद झाला, पण तहान काय भागली नाही. आपल्याला शेवटी चालत जाऊन आश्रम असो किंवा काही असो पाणी घ्यावं लागेल, कारण पाणी आहे. पण पाणी जर पिलो आपण तर ते आपल्याला खराब होईल. असं तुम्हाला दाखवता आलं तर दाखवतो. पाणी हे दिसत असेल, पाणी एकदम पिवळसर झालंय. म्हणून ते पाणी ॲक्च्युअल घेताना म्हणजे छान दिसत होतं ते ट्रान्सपोर्ट, पण ते थोड्या वेळानंतर एकदम पिवळसर झालं. पिवळसं वाटलं नाही, म्हणून एक घोट पिला फक्त तहान भागवण्यापुरता आणि पुढच्या मार्गाला लागलो. आता बघूया आता आपल्याला पुढे किती वेळावर आश्रम भेटतं ते. नर्मदे हर. आपल्याला आणि असा उताराचा पगडंडी मार्ग. गाड्यांचा आवाज तर आपल्याला येत होता, पण अजून तर काय आलेलं नाहीये, दिसत नाहीये. पण आपल्याला अशी पगडंडी मार्ग लागली आहे आणि त्या मार्गाने आपण आता जातोय. अजून कितीला आम्ही काही सांगता येत नाही, पण आवाज येतोय गाड्यांचा, तेवढं जरा बरं वाटतंय. पायी खूप चुकले. कारण सकाळी आम्ही 7:30 वाजता निघलो होतो जयंती मातापासून. तर जंगलाचा मार्ग आहे, जंगलातून जाणं म्हणजे जास्त आम्हाला असं वाटत नाही की आम्ही रस्त्याने चालावं, पण जंगलामध्ये जंगली प्राणी आहेत, थोडीशी भीती वाटते, रिस्क असते. त्याच्यामुळे लवकरात लवकर कशा पद्धतीने जंगल पार करता येईल आम्ही हे बघतो, कारण की आपण प्राण्यांच्या घरात आलेलो आहोत. त्याच्यामुळे आपल्यामुळे त्यांना त्रास नको, त्याच्यामुळे आम्ही लवकर चालण्याचा प्रयत्न केलेला आहे. सकाळी 7:30ला निघलोय, आता 12:15 झालेले आहेत. अर्धा किलोमीटर वरती जर कानोसा देऊन बघितलं तर गाड्यांचा आवाज येतोय, पोहोचतोय आणि आनंद होतोय आम्हाला. तर चला नर्मदे हर. थोडा दगडांच्या मार्गाने दगड हालतात, पण कदाचित गावकऱ्यांनी किंवा परिक्रमावासियांनी कोणी ठेवला असेल. अजय बाबाजी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. इकडे एक रस्ता जातो आणि इथे एक पगडंडी जाते. इथं परिक्रमा मार्ग या इकडे दिलेला आहे. इथून आपल्याला 2 किलोमीटर, फायनली आता 2 किलोमीटरची पाटी दिसली, म्हणजे आपल्याला अजून 2 किलोमीटर चालत जायचंय. आणि फायनली आपल्याला म्हणजे 2 आता किती वाजले, थोडा आनंद बऱ्यापैकी होतोय. बारा 36 झालेत. असे आपण अजून 20 मिनिटात आश्रमात पोहोचू, म्हणजे 1 वाजेपर्यंत निवांत आपण आश्रमात पोहोचू. वीस मिनिटं अजून थोडं हातपाय लावून धीर धरायला पाहिजेत. पाणी बॉडीमध्ये वॉटर लेवल कमी झाली का थोडं पाय थरथरायला लागतात. अजून तर तसं काय होत नाहीये. चला बघूयात आता 2 किलोमीटरचा प्रवास कसा येतो आपला. नर्मदे हर. फायनली हायवे म्हणजे पक्का रस्ता आपल्याला दिसलेला आहे आणि खूप सारा आनंद
जीवात जीव आलेला आहे. गाड्या मोटरसायकल दिसत आहेत. आपण आता लवकरच जंगला बाहेर पडणार आहोत. आणि नुसतं या सीतावन लक्कडकोट जंगलातच नाही तर आपण परिक्रमेतील जो मोठा पार्ट होता जंगलाचा तो आपण पार केला. आता आपल्याला असं सांगतात की पुढे फक्त 20 किलोमीटरचं अमरकंटकचे जंगल लागेल. त्यानंतर आपल्याला जंगल लागणार नाही. नंतर मग जंगल हा विषय आपल्याला परिक्रमेत नाही लागणार आहे. याच्यानंतर फक्त 20-22 किलोमीटरचं अमरकंटकला लागेल तेवढं जंगल बस. नंतर मग आपल्याला आपल्या कॉन्क्रीट जंगलातच आणि डांबरी जंगल जे आपलं मानवनिर्मित आहे सडक तिथं आपल्याला प्रवास करायचा आहे. तर चला आता इथून आश्रम असेल 1-1.5 किलोमीटर आश्रम असावं. नर्मदे हर. आता आपल्याला लागलाय कॉन्क्रीट रस्ता आणि आता कॉन्क्रीट रस्त्यानेच आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. आता आपलं जे काय आश्रम आहे दुपारची भोजन प्रसादी आहे. आश्रम आणि भोजन प्रसादीच्या नंतर आपल्याला परत पुढचा 12 किलोमीटरचा टप्पा गाठायचा आहे. तर परत आतमध्ये कुठंच आश्रम नाही आहे. आश्रम लांब लांब आहेत कारण जंगल हे राखीव जंगल आहे. फॉरेस्टच्या अंडर आहे म्हणून इथं वस्त्याही कमी आहेत. आणि जिथं वस्ती तिथंच आश्रम वगैरे आहेत. चला तर बघूयात आता पुढचा प्रवास कसा होतो ते. नर्मदे हर. मेन हायवे लागल्यानंतर तिथून आपण 700 मीटर चालून आल्यानंतर आपल्याला आपला आश्रम दिसलेला आहे. उजव्या हाताला आश्रम कुटीर दिसते. आता तिथं आसन लावू, थोडं 10 मिनिटं विश्रांती करू, भोजन प्रसादी घेऊ आणि आपण पुढच्या मार्गाला निघू. नर्मदे हर. आश्रम मधला परिसर असा आहे. परिक्रमावासींनी आपापले आसन लावलेत थोडे विश्रांतीसाठी. आपल्याला चेकपोस्ट आलेला दिसतोय म्हणजे जंगल एरिया आता समाप्त आहे. इकडं आपल्याला शेती दिसते पलीकडं. म्हणजे आता जंगलाचा जो मार्ग होता तो संपलेला दिसतोय. आता गाव वगैरे पिण्याचं पाणी वगैरे आपल्याला भेटेल पुढच्या मार्गाला. बरं वाटलं. या बाबाजींसोबत आलेल्या आहेत त्या आणि येणाऱ्या सगळ्या परिक्रमावासियांना पार्ले बिस्किटचा पुडा देतात. नर्मदे हर बाबाजी. बिस्किट पुड्याची प्रसादी देत आहेत. नर्मदे हर. आपल्याला आता 2 बांधव भेटलेले आहेत. त्यांनी आपल्या महाराजांना प्रत्येकाला आपल्याला बिस्किट प्रसादी दिली आहे. इथं दूरपर्यंत कुठलेच दुकान नाही, काय नाही. म्हणून आपल्यालाही काही घेता येत नाही, काही सोय नसल्यामुळं त्यांनी आपल्याला त्यांच्या बाईकवर येऊन आपल्याला बिस्किट प्रसादी दिली. नमस्ते भैया. नमस्ते. आपका नाम क्या है? दिलीप गुर्जर. दिलीप गुर्जर नाव आहे त्यांचं. हे त्यांचे एक सहयोगी आहेत. हे पण आले आहेत. त्यांनी आपल्याला बिस्किट रोज देते हो आपसे. जब इधर आते हैं हम भी यहाँ से लगभग 50-55 किलोमीटर दूर से. अच्छा. हाँ, आगे आप जैसे जाओगे नर्मदा किनार जो नेमावर हाँ आएगा जी. आपने आम्हाला बस वहाँ से पास में. ठीक आहे. हे यांचं गाव ह्या रस्त्यात नाहीये पण ते जेव्हाही या रस्त्याला येतात ते आपल्याला परिक्रमावासींची सेवा करून जातात. नर्मदे हर. नर्मदे हर.
वन मंडल खंडवा असं वाटतंय. खंडवा जिल्ह्याची सीमा इथून समाप्त होते आणि इथून आता दुसरा जिल्हा सुरू होणार. नदी आहे पण कोरडी सध्या. इथून आता देवास जिल्हा स्टार्ट झालाय. आता आपण देवास जिल्हा इथं प्रवेश केला आहे मध्य प्रदेश मध्येच. पुढे आल्यानंतर एक 5-6 किलोमीटर पुढे आल्यानंतर इथे बाबाजी आहेत, चाय प्रसादी देतात आणि बिस्किट प्रसादी परिक्रमावासियांसाठी. तर तिथं आपण चाय पितोय फक्त. नर्मदे हर. इकडनं एक पदयात्रा झेंडा घेऊन येते. ज्यांचं ट्रॅक्टर वगैरे पुढे गेलेले आहेत ते झेंडा. नर्मदे हर. नर्मदे हर. बिस्किट प्रसादी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आज वाजलेत आतापर्यंत 6. एक 10 मिनिटं बाकीच 6 वाजायला. आणि आपण आहोत आज दिवसभरातून 31 किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आहेत. आणि अजून आपलं आश्रम माहित नाही किती लांब आहे, कारण काही कळत नाही आहे. इंटरनेट पण चालत नाही म्हणून लोकेशनही ट्रॅक करता येत नाही आहे. कोणी सांगतंय 2 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर आहे, पण 4 किलोमीटर चालून आलोय. तोवर आपल्याला अजून आश्रम दिसेल नाही. चला बघूयात आपला आश्रम कधी येतं ते, कारण आज थोडं चालणं जरा जास्ती झालंय. पाय एकदम उठायला नाही होत आहेत तिथंच हे होत आहेत. चला तर बघूया पुढचा आश्रम कधी येतं ते. नर्मदे हर. 6 वाजून 10 मिनिटं झालेत आणि सूर्यास्तही झालाय. आता थोड्याच वेळात अंधारही होईल आणि आम्ही आलोय आश्रमाच्या जवळ. 1 किलोमीटर आश्रम आहे, एवढ्या जवळ आलोय. आणि तिथून आता आपल्याला बघावं लागला आश्रम. कदाचित फुलच झालं असेल, जागा भेटली तर ठीक आहे. आपण पुढे गेलेल्यांना सांगितलं होतं, एक काकाजी होते, मी सकाळी सांगितलं होतं की ते लवकर निघाले होते 6 वाजता. ते बोलले होते की गेल्यावर जर मी लवकर पोहोचतो यासाठी जागा सांभाळून ठेवेल. तर बघूयात आज काय होतं ते. नर्मदे हर. जी बिल्डिंग दिसते, थोडं जीवात जीव आला. आश्रम आलेलं दिसते आणि आपण त्या आश्रमात आता हे आपलं आसन लावणार आहोत, थोडासा आराम करणार आणि लगेच पूजा करणार. नर्मदे हर.
आपलं आश्रम आलेलं आहे. धर्मराज द्वारा प्राचीन सिद्ध मंदिर स्थापित शिवलिंग अन्नक्षेत्र. मंदिरातला हा असा परिसर. आश्रमातला आतील परिसर. आपल्याला व्यवस्थित आसन भेटलं इकडच्या या खोलीत. चप्पल तिकडे राहिले, आपण चप्पल घेऊन येऊ आणि करू आराम. ह्या लोकांनी इथं एकदम छान अशी सेवा दिली आहे. आपण त्यांच्याशी थोडं संभाषण करूयात. इधर आहे धर्मेश्वर महादेव, जो कि पुरातत्व में अज्ञातवास में पांडवों के हाथ से, धर्मराज युधिष्ठिर के हाथ से धर्मपुरी एक घाट था, वहाँ पे इस शिवलिंग की स्थापना की गई थी. और धर्मराज युधिष्ठिर के हाथों से स्थापना हुई, इसीलिए शिवलिंग का नाम धर्मेश्वर महादेव पड़ा. इंदिरा सागर बांध बनने के कारण ये जगह जगह पूरा पानी बनाने के कारण वो घाट डूब गया. डूबने के बाद में यहाँ एक संत हुए, नाम था उनका श्री काशी मुनि जी उदासीन अखाड़े से थे वो. उन्होंने गवर्नमेंट से ये केस लड़के और इस शिवलिंग को यहाँ पे स्थापित किया. ये गांव का नाम पहले था पोखर बुजुर्ग, अब इस गांव का नाम मंदिर से जोड़ दिया गया है धर्मेश्वर पोखर के नाम. यहाँ सुचारू रूप से अन्य क्षेत्र की सभी जगह से लेके और परिक्रमावासियों के लिए भोजन व्यवस्थाएं की जाती है. सुबह से लेके शाम तक किसी भी समय में कोई आता है, भरपेट भोजन करता है. तो सब गांव वाले जो लोग हैं सभी आते हैं? ऐसा नहीं है, जो कोई आना चाहे आ सकता है, कोई काम के कारणवश न भी आ पाए तो भी ठीक है, पर पूरे क्षेत्र से सभी जगह से लेके रोज कोई ना कोई तो आता होगा, कोई मदद करता होगा. नर्मदे. नर्मदे हर